स्माइल वेलकम. आजच्या या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपल्या या रेकी लेव्हल 1च्या सेशनचा डे 2. मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. सो हाऊ आर यू? कशा आहात सगळे? आन्सर काय यायला पाहिजे. सगळ्यांनी हात असे करायचे आहेत. आन्सर्स नेहमी असे. जशी एनर्जी तुम्ही क्रिएट कराल तसं लाईफ बनणार आहे. तर म्हणा मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन करणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये बदल होणार नाही. बिंदास बता दो युनिवर्स को, कसे आहात तुम्ही? मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. जशी एनर्जी तुम्ही क्रिएट कराल, कारण शेतकरी जे पेरणी करतो तेच त्याच्या पिका शेतामध्ये उगवतं. इथे आपण या 10 दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेची पेरणी करायची आहे आणि ती म्हणजे स्वस्थ, मस्त, जबरदस्त. मॅडम, ही माझी आत्ताची 5वी बॅच आहे सकाळपासूनची आणि जस्ट ती मीटिंग बंद करून मी ही सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम आहे का कुणाला? इज माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज क्लिअर आहे ना? थंब दाखवायचं आहे. ओके, थँक्यू. कारण आपल्या कंटिन्यू बॅचेस असतात आणि आवाजाचा प्रॉब्लेम थोडा नेटवर्कचा एखाद्याच असला तर असू शकतो. अदरवाईज आपल्याला चांगल्या क्वालिटीचं वायफाय आहे, माईकही चांगल्या क्वालिटीचं आहे, तर त्याच्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम शक्यतो होत नाही. ओके, सो थँक्यू. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. थांबावर आता मी सगळ्या कॉमन स्क्रीन ओपन, ज्यांची व्हिडिओ ऑन आहे, आवाज येतो आहे त्यांनी असा हँड करा. ओके, ज्यांचेही व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांना आवाज येतो आहे. ठीक आहे, तर ज्यांना नाही येत आहे तर थोडं नेटवर्क प्रॉब्लेम तुमच्याकडनं असेल, थोडं चेक करा, कारण मोस्टली लोकांना आवाज पोहोचतो आहे. ओके, थँक्यू. जस्ट नाऊ वी आर स्टार्टिंग. काल आपण आपल्या अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद या विषयाला सुरुवात केली. आज आपण याच विषयाला पुढे नेणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये अधिक आनंद परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बट यू आर रेडी? सो एक बार यस, आई एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस यस यस. जसे शब्द तुम्ही जीवनाला देणार आहे तसाच निकालही येणार आहे. जीवनामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, तर सगळ्यात पहिले त्याची पेरणी इनर लेवल मध्ये करायची आहे. तर आजचा होमवर्क कोणी कोणी केलाय? काल जे सांगितलं होतं, सारी नकारात्मकता लिख डालो और उसको तुकडे करके जला डालो, केलाय ना? 21 दिवस करून बघा, किती हलकं वाटतंय. चला अजय सर, तुम्ही ऍक्टिव्हिटी केली, अनम्यूट करा. कसं वाटतंय? काहीतरी हलकं झालं का काल आणि आज मध्ये? माईक ऑन करा. अजय सर, माईक ऑन करा. ओके. काय फरक पडला? खूप हलकं हलकं वाटतंय. टेन्शन एकदम दूर झाल्यासारखं वाटतंय. ग्रेट, छान. सो ऍक्टिव्हिटी मस्ट आहे. जेवढ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही रोज, आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे वेगवेगळी, तर जेवढ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करणार तेवढंच लाईफ. तर आजची एक बदलणार. तर आजचा ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी आपला एक सेल्फी काढून ठेवायचा आहे. सेल्फी काढायचं आहे आणि सेल्फी काढून काय करायचं आहे? टॅली करायचं आहे. क्लास संपलं म्हणजे जी तुम्ही 21 दिवसाचं चॅलेंज घेणार आहे प्रॅक्टिसचं, आफ्टर 21 डेज तुम्हाला ती सेल्फी मॅच करायची आहे. माझ्याकडे कुवेतच्या एक मॅडम होत्या, त्या बोलल्या, मॅडम जीवनात पैसाही आहे, सगळं सुख आहे म्हणे, पण माहिती नाही काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग आहे तेच मला कळत नाही. मी त्यांना म्हटलं, ठीक आहे, आज सेल्फी काढा, 21 दिवसानंतर आपण ही सेल्फी टॅली करू. आणि त्यांनी मला कुवेतवरनं सुंदर फोटो पाठवला, दोन्ही हात असे केलेले. मॅडम थँक्यू. आज मी माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवत आहे. आणि थँक्यू रेकी. तर लक्षात घ्या, फक्त तुम्ही जसे शब्द द्याल तसं जीवन बदलणार आहे. तर आजपासून आपल्याला जीवनाला आजचा जो आपण टॉपिक बघणार आहे तो आहे अफर्मेशन. आणि अफर्मेशन आपण नेहमी सकारात्मक द्यायची आहे. आणि कशी द्यायची आहे? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला जे जीवनात पाहिजे आहे त्याचीच फक्त पेरणी करायची आहे. आणि शेतकरी कसा, जर चुकून दुसरे कण उगवले तर त्याला काय करतो? तिथल्याच तिथे कापून टाकतो, वाढू देतो का? त्याला जे पीक काढायचं तेच. मग आपल्या जीवनामध्ये चुकून एखाद्या दुःखाची एंट्री झाली तर त्याला कसं तिथल्या तिथे तुम्ही डिलीट करणार याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होतं? समजा एखाद्याने तुम्हाला चुकीचा शब्द बोलला,
ठीक आहे. तुमचं मन दुखवणारा शब्द बोलला, त्या व्यक्तीने शब्द कितीदा बोलला? एकदा. तुम्ही त्या शब्दाला कितीदा मल्टिप्लाय केला? दिवसभर. मग मैत्रिणी जवळची असेल तर तिला फोन केला, आई असेल आईला फोन केला, बहीण जवळची असेल जिच्यावर विश्वास आहे अशा 4 लोकांना तरी तुम्ही तुमचं दुःख शेअर केलं की नाही केलं? अशा 4 लोकांजवळ तुम्ही तुमचं दुःख शेअर केलं आणि त्याचं काय केलं? तुम्ही दुःखाचं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे पेरणी कशाची केली? दुःखाची. आणि म्हणून आजच्या नंतर काय करायचं? एखादा वाईट प्रसंग घडला, कुणी काही शाब्दिक तुम्हाला दुखवलं, तर काय करायचं आहे? सरळ सरळ ते लिहून टाकायचं की आज अमुक एका व्यक्तीने मला असं असं दुखवलं, त्याच्यामुळे मला मनाला खूप त्रास झाला, पण मी त्याच्या या गोष्टीसाठी त्याला माफ करत आहे आणि थँक्यू म्हणायचं त्याला की तुम्ही मला त्रास दिला, उसको भी थँक्यू बोलो. आणि त्या चिठ्ठीला परत तुकडे करायचे आणि माचीसची काडी लावून टाकायची. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटींनी आपलं जीवन बदलणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट अफर्मेशन. लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट. की लेवल 1. ओके, कंटिन्यू या बॅचच्या वेळेस माझं 5 तास म्हणजे हे बोलणं होऊन जातं, कारण माझ्या काउन्सिलिंगच्या पण केसेस असतात, पण एनर्जी नाही, कारण माझं एक ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी मी वर्क करते. त्याच्यामुळे कधीही आपल्याला नकारात्मक विचारांकडे पोहोचायचं नाहीये. ओके, सो काल आपण अफर्मेशन मसूर हेमाटोनचा प्रयोग आपण बघणं चालू केलं होतं. ही स्क्रीन शेअर केलेली होती का काल आपण? एक मिनिट. मसूर हेमाटो बद्दल काल माहिती दिली होती ना मी? येस ऑर नो? असं सांगा ना हो म्हणून. चॅटबॉक्स ओपन आहे, चॅटबॉक्स मध्ये सांगा. मसूर हेमाटोनची माहिती दिलेली होती का काल? नो चॅटबॉक्स. कुठे गेला याचा चॅटबॉक्स? हा, इकडे आहे. यस 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 यस. ओके, चला. तर आपण काय करतो? जसे व्हायब्रेशन्स आपण आपल्या जीवनामध्ये क्रिएट करत असतो तसाच रिझल्ट आपल्याला मिळत असतो. तर नेहमी आपल्याला जीवनामध्ये जर का पॉझिटिव्हिटी पाहिजे तर वी हॅव टू क्रिएट पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. आता ही गोष्ट मसूर हेमाटोनने आपल्याला सांगितली. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला प्रेमाने हँडल करतो तर तिथे सकारात्मकता येते. आणि लक्षात घ्या, राग जेव्हा आपण करतो फक्त समोरच्या व्यक्तीला राग येतो की आपल्या शरीराचे व्हायब्रेशन बदलतात? एखाद्या व्यक्तीवर राग करून बघा, कोणाचं नुकसान होतं? कोणाचं नुकसान येतो? राग कोणावर करतो आपण? दुसऱ्यांवर. रक्त कुणाचं जळतं? आपलं. आणि म्हणून राग केल्याने जर समोरच्याचाही फायदा होत नाही या, कारण समोरचे जेव्हा आपण रागाचे शब्द दुसऱ्यांप्रती वापरतो तर त्याचंही मन दुखवतो आणि आपलंही रक्त जाळतो. मग आपल्याला काय गिफ्ट मिळतं? बीपी, शुगर, आहे की नाही? त्याच्यानंतर अँगरमुळे डिप्रेशन, एन्झायटी, अशा विविध आजारांचा आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि ते जर नसेल पाहिजे तर वी हॅव टू चेंज अवर एनर्जी. जशी एनर्जी आपण बदलणार आहे तसाच रिझल्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आजपासनं आपल्याला जे काही अफर्मेशन द्यायचे आहे ते सकारात्मक द्यायचे आहे. तर यासाठी मसूर हेमाटोननी एक सुंदर प्रयोग केलेला होता. त्यांनी, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, मसूर हेमाटोनचा राईस एक्सपेरिमेंट तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. त्यांनी 3 बॉटलमध्ये काय केलं? 3 बॉटलमध्ये भात भरला शिजवलेला सारखा, आणि एका बॉटलवर काय लिहिलं? लव. एका बॉटलवर लिहिलं नथिंग आणि एका बॉटलवर लिहिलं हेट. आणि त्या 3 ठिकाणी 3 बरण्या ठेवून दिल्या. त्या बॉटल 3 ठिकाणी ठेवल्या आणि ज्याच्यावर लव लिहिलेलं होतं त्याला म्हटलं, वाव तू किती छान आहे. आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला जसे आपण प्रेमळ संवाद करतो तसा सगळा संवाद त्यांनी त्या लव लिहिलेल्या बॉटलवर केला.
एक बॉटल उचलली आणि बाजूला ठेवली, जिला हात लावला नाही. आपल्या जीवनात असेच लोक येतात ना, आपण कापडाच्या एखाद्या मॉलमध्ये गेलं, त्यांनी कपडे दाखवले, एखादी वस्तू दाखवली आणि त्याचा आणि आपला रिलेशन संपलं. त्याचा काही परत संबंध येतो का? ते नथिंगवाले लोक. ठीक आहे, त्यांच्या लाईफमध्ये काही घडत असेल तर आपल्याला काही फरक पडत नाही. पण काही लोक तर आपण आपल्या जीवनामध्ये असे ठेवलेले आहे की ज्यांची आठवण आली की तळपायची आपली मस्तकात जाते. जाते की नाही जात? त्या व्यक्तीचं नाव जरी आठवलं तर एनर्जी आपली पूर्ण इनबॅलन्स होऊन जाते. तर त्यांनी काय केलं, हेटवाल्याला खूप दिले, तू मूर्ख आहे, तू वाईट आहे, जे जे वाईट बोलता येत असेल सगळीच्या सगळी नकारात्मक ऊर्जा त्यांनी त्या हेटवाल्या याला दिली. विचार करा, लव ज्याला प्रेमळ अफर्मेशन दिले तो भात ताजा राहिला बऱ्याच काळपर्यंत. नथिंग वाल्याला लक्ष दिलं नाही तो थोडासा खराब झाला. पण ज्याला जाणीवपूर्वक नकारात्मक अफर्मेशन दिले त्याला बुरशी लागली आणि तो भात अक्षरशः पाण्या. जगामध्ये हा प्रयोग खूप लोकांनी नंतर प्रयोग करून बघितला. सर्वांचे रिझल्ट हे सारखेच आले, कुणाच्याही रिझल्ट मध्ये काही फरक पडला नाही. मग अगदी आता याला आपल्या जीवनाशी काय संबंध आहे या प्रयोगाचा? आपल्या जीवनातही काही लोक असे असतात की ज्यांना आपण प्रेमाने जपतो. काही लोक इग्नोर करतात, काही लोक राग करतात. पण जेवढा आपण एखाद्या व्यक्तीचा राग करतो तेवढाच आपल्या शरीराचे इनर व्हायब्रेशन खराब होत असतात. आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण होत असतो आणि म्हणून आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे, आपले इनर व्हायब्रेशन स्टेबल ठेवायचे आहे आणि त्याच्यासाठी अफर्मेशन द्यायचे आहेत. आता ते अफर्मेशन कसे असावे? अफर्मेशन हे नेहमी जेव्हाही आपण देऊ ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि काही ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. आता जसं मी माझ्या जीवनात प्रत्येक श्वासासोबत स्वस्त मस्त जबरदस्त जीवन जगत आहे. इथे काय झालं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी एका आलिशान घरात राहत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे? पण माझा मुलगा यावर्षी 10वीला आहे. आता तर त्याला 10वी बोर्डाच्या परीक्षेत मार्च 2024च्या परीक्षेमध्ये 90% मार्क मिळालेले आहेत. हे अफर्मेशन काय तिथे मिळत आहे, चालेल का? 90% मार्क मिळालेले आहेत. अशा आपल्या गरजांनुसार अफर्मेशनचा टेन्स चेंज होतो. पण कुठला ठेवायचा? फक्त प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स, या दोन टेन्स मध्ये आपले अफर्मेशन लिहायचे आहेत. आता मी काही अफर्मेशन तुमच्या समोर वाचून दाखवते आहे, त्या पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग बघा, लिहायच्या याच्यात पडू नका. आता बघा, जसं रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, रेकी ही आपल्या इंटेन्शन नुसार प्रभावित होत असते आणि म्हणून हे 2 दिवस आपण पहिले आपल्या सकारात्मक इंटेन्शनवर वर्क करणार आहे आणि नंतर आपण रेकी शिकणार आहे. ठीक आहे? तर आता मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. विचार करा, स्वतःबद्दल आपण कधी शब्द वापरले का असे? कारण तुम्ही बघितलं असेल, मा जिजाऊ छत्रपती शिवरायांना काय म्हणायची हो लहानपणी? लहानपणापासून काय म्हणायची? कोण सांगेल? टाईप इन चॅट बॉक्स. मा जिजाऊ लहानपणापासून छत्रपती शिवरायांना काय म्हणायची? कुठे गेला चॅट बॉक्स? राजे. काय बोलल्यात? लहानपणापासून राजे. आता लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांचे नावं ठेवतो. आजकाल तर असे शोधून फेसबुकवर विचारतात, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे, योग्य नाव सुचवा. इथपर्यंत आज आधुनिकता आलेली आहे. आणि मग त्या तोंडानी, म्हणजे बिचाऱ्या आजी आजोबांना ते नाव पण तोंडानी घ्यायला जी वळवायला त्रास होईल असे शोधून शोधून पुराणातले नाव, म्हणजे संस्कृत मधले नाव अर्थ काढून काढून ठेवले जातात. इट्स गुड थिंग की तुम्ही नाव खूप त्याचा अर्थ गांभीर्याने शोधून काढलेला आहे आणि नाव ठेवलं. आणि बोलताना काय म्हणतात? बिल्लू, चिंटू, पोंटू, मोंटू. केली त्या नावाची ऊर्जा खराब. जर आपल्या मुलाला आपल्याला डॉक्टर बनायचं आहे लहानपणापासून, जसं मा जिजाऊंनी लहानपणापासून आपल्या बाळाला काय म्हटलं? राजे. तर आपण आपल्या मुलांना बोला डॉक्टर साहेब काय म्हणताय, बोला ऍस्ट्रोनॉट काय म्हणताय, या पद्धतीने आपण करू शकतो की नाही? आपण त्या नावात इतकी सुंदर एनर्जी शोधतो, पण मुलाच्या नावाचं म्हणून
आपल्या मुलाचं जे नाव आहे त्याच नावाने हाक मारा, कारण त्याचं मी तुम्हाला औरा शिकवणार आहे, औरा बघायला शिकवणार आहे, औराची एनर्जी कशी काम करते हे शिकवणार आहे. तेव्हा लक्षात येईल की त्याच्या एनर्जी सर्कलवर जशी तुम्ही हाक मारता, जसे शब्द तुम्ही करता, ती एनर्जी त्याच्या जीवनावर अफेक्ट करत असते. आणि म्हणून मुलांना टोपण नाव देऊ नका. त्या नावाचे पॉझिटिव्ह अर्थ, सकारात्मक एनर्जी त्याच्यामध्ये येईल, त्या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. तर स्वतःसाठी पण कसे, मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, यशवंत, दीर्घायुषी, भाग्यवंत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आम्हाला आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याचं नाव लिहायचं आहे. आम्हाला नाव लिहायचं आहे निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, मानसिक स्थैर्य, दीर्घायुष्य निरंतर लाभत आहे. कसं आहे? निरंतर लाभत आहे. ते लाभलेलं आहे नाही. जीवनामध्ये प्रत्यक्ष आम्हाला सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, मानसिक स्थैर्य, दीर्घायुष्य निरंतर लाभत आहे. प्रत्येक सदस्याचं नाव लिहायचंय तिथे. आमचे नाते, घरामध्ये नातं खूप प्रेमाचं असणं खूप गरजेचं असतं. आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे, आनंदाचे आहे. ठीक आहे. आणि मी प्रत्येक क्षण सकारात्मक जीवन जगत आहे. गरजेनुसार हे इंटेन्शन बदलायचे. जसं आता मुलांच्या अभ्यासासाठी म्हटलं तर, माझा मुलगा जगातील सर्वोच्च जे काही शाळा कॉलेज आहे त्याचं नाव, विषयाचं नाव, विशेष गुणवत्तेसह 100% स्कॉलरशिप सह विशेष प्रावीण्यासह पदवी प्राप्त झाली आहे. त्याच्या किंवा तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबाला मान सन्मान, प्रतिष्ठा लाभत, निरंतर लाभत आहे. आलं लक्षात? निरंतर लाभत आहे. या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे इंटेन्शन बदलायचे आहे. फक्त नियम एक की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये गरजेनुसार हे अफर्मेशन बदलतील. आणि हे अफर्मेशन काय करायचं आहे? 2 पद्धती मी सांगते. एक तर हे अफर्मेशन दैनंदिन लेवलवर सकाळी, माझा आवाज खरंच येत नाहीये का तुम्हाला? क्लिअर येतोय ना सर? कारण मोस्टली जर 80-90% लोकांना आवाज येऊन राहिला तर 10% लोकांचं थोडा नेटवर्क इश्यू असू शकतो. तर कृपया आपलं नेटवर्क चेक करा. ठीक आहे. थँक्यू. बघा, हे मी फर्स्ट लेवल मध्ये फर्स्ट टाइम सांगत आहे, या आधी नाही सांगितलं. सो बघा, अशी येलो पेजची डायरी येते. ते तुम्ही तुमच्याकडे काय करायचं आहे, येलो पेजच्या डायरीवर तुम्हाला जे काही पाहिजे तुमच्या जीवनामध्ये अफर्मेशन, याचा रिझल्ट खूप चांगला आहे. रेड पेननी तुम्हाला काय पाहिजे ते लिहायचंय. रेड पेननी अफर्मेशन लिहायचंय. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. जसे मी आता अफर्मेशन सांगितले ना, तर त्या पद्धतीने जसं साधे तुम्हाला 2-4 अफर्मेशन सांगते. आय एम हेल्थ मॅग्नेट. पहिले लक्षात घे, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम लव मॅग्नेट. ठीक आहे. मग अर्निंगचं गोल लिहायचंय. आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. मी दर महिन्याला एवढे पैसे अर्न करत आहे. ठीक आहे. आणि ही पिवळी डायरी मी अमेझॉनवर न बोलवली, पण आपल्या बऱ्याच सेकंड लेवलच्या स्टुडंटनी लूज पेपर मिळतात येलो कलरचे, त्या पेपरचं त्यांनी स्पायरल बाइंडिंग करून घेतलेलं आहे. ते 150 रुपयात होतं. ही एवढीशी डायरी 360 रुपयाची अमेझॉनवर मिळालेली आहे. तर तुम्ही एक तर तिथून परचेस करू शकता, नाही तर पेपर आणून त्याला बाइंड केलं तर ते 150 रुपयात तुमचं काम होतं. ठीक आहे. पण रोज जर तुम्ही अफर्मेशन लिहिलं आणि त्याच्या खाली एक सुंदर वाक्य लिहायचं, थँक्यू सो मच गॉड
फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय अफर्मेशन द्यायचं त्याच्या खाली? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे काही पाहिजे आहे ते रेड पेनच्या कलरनी येलो पेजवर लिहायचं आहे. पेन कुठला वापरायचा आहे? रेड कलरचा वापरायचा आहे. मॅनिफेस्टेशन साठी येलो कलरच्या पेजवर जेव्हा तुम्ही रेड पेननी लिहिता तर ते अगदी ड्रीम कॅचर सारखं वर्क करतं. आणि म्हणून इथे नेहमी येलो पेजचा वापर जर तुम्ही केला, रेड पेनचा वापर केला, तर त्याचं तुमचे ड्रीम मॅनिफेस्टेशन साठी खूपच चांगला बेनिफिट होत असतो. क्लिअर? चला पुढे जाऊ आपण आता. सो अफर्मेशन या पद्धतीने काम करतात. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी वाक्य वाचा बरं. स्क्रीनवर काय लिहिलंय? कोणाकोणाच्या डोक्यात हत्ती आला? काळा पांढरा? कोणाकोणाच्या डोक्यात आला? काळा पांढरा हत्ती आला. आला ना? आता वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. आणि आपण तर विचार केला हत्तीचा, लगेच काळा पांढरा जोही आला, पण हत्ती डोक्यात आला. आला की नाही आला? मग माणसाचं तसंच आहे. पाहिजे असतं आरोग्य आणि मी आजारी आहे. पाहिजे असतं प्रेम आणि आमची ही अशीच आहे. पाहिजे असता मुलांचा रिझल्ट आणि आमचे मुलं अभ्यासच करत नाही. बरोबर आहे? साधं उदाहरण तुम्हाला सांगते. आपली मुलगी किंवा मुलगा यायला 1 तास उशीर झाला, किती लोक पॉझिटिव्ह विचार करतात? कुठेतरी कामात अडकलेले असतील. 2 तास उशीर झाला, फोन लागत नाहीये, काय विचार येतो? 4 तास फोनच नाही लागला आणि माहिती नाही, आले नाही, काय होणार? सतत सतत नकारात्मक व्हिज्युअलायझेशनची शृंखला माइंड मध्ये वाढते. आणि काही काही वेळेस तर हे नकारात्मक इतके विचार वाढून जातात. लक्षात घ्या, मन चिंती ते वैरीन चिंती. आजपासनं असे जर नकारात्मक विचार आले, एक छोटासा मंत्र देते आहे, तो मंत्र म्हणा. तो मंत्र तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. देवाचा मंत्र नाही, या काळजी नका करू. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. कोणता मंत्र आहे? त्या एनर्जी पासून तेव्हा स्वतःला डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. जी नकारात्मक विचारांची शृंखला चालू झालेली आहे, त्या नकारात्मक विचाराच्या शृंखलेला तिथे ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी असा नकारात्मक विचार यापुढे मनात आला. कारण इथे पण मी उदाहरण देते. आपले मुलं जेव्हा लहान होते ना, पहिल्यांदा चालायला शिकले, तेव्हा कुठल्या आईने म्हटलं, अरे धाव पळ, मी तुझ्या सोबत आहे. किती आईने म्हटलं? प्रत्येक आईने काय म्हटलं? अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. आणि आपलं लेकरू आपल्या समोर धप्पकन पडलं. पडलं की नाही पडलं? प्रत्येक आईने मुलगा लहान असताना हा अनुभव घेतला. मग आपण जेव्हा हे अफर्मेशन देतो, थांब पडशील थांब पडशील, आपण ते इमॅजिनही केलेलं असतं की आपला मुलगा पडला आणि प्रत्यक्षात ती गोष्ट होते. मग ही गोष्ट इथे काम करते आहे. तर मग आपण ते जे नकारात्मक विचार करतो आहे तिथे पण हाच सेम रूल कामात येतो. आणि म्हणून जिथे ती नकारात्मकता क्रिएट झाली तिथे तिला कट 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 डिलीट 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 करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या जागी व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट ती प्रेरणा करा. म्हणजेच जर पती राग करत असेल तर काय म्हणायचं आजपासून? माय हजबंड ऑलवेज डू लव्ह केअर अँड रिस्पेक्ट टू मी. बोला शब्द अफर्मेशन मनातल्या मनात बोला. समोरच्या व्यक्तीची एनर्जी आपोआप चेंज होईल. मुलं अभ्यास करत नाही, माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो. मुलं 10 लोकांना सांगतो माझे मुलं खूप मोबाईल वापरतात, काय सांगायचं? माझा मुलगा दिवसाला, आता मोबाईल तर द्यावंच लागेल, आजच्या काळाची गरज आहे, तर माझा मुलगा दररोज फक्त 1 तास मोबाईलचा वापर करतो. म्हणजे अफर्मेशन काय करायचं आहे? जे तुम्हाला पाहिजे आहे. एखाद्याचा बॉस खूप खराब असेल, काय 10 लोकांना सांगतात आमचा बॉस असा खराब आहे, असा त्रास देतो, असा त्रास देतो. उलट द्या, माझा बॉस खूप चांगला आहे, खूप सपोर्टिव्ह आहे आणि मला खूप मदत करते. अफर्मेशन कॅन चेंज युअर लाईफ. जशी एनर्जी तुम्ही शब्दांना द्याल
तसंच क्रिएशन तुमच्या लाईफमध्ये होणार आहे, तशीच पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकणार आहे. सो यू हॅव टू चेंज युअर इनर अफर्मेशन, यू विल फाइंड चेंज इन युअर लाईफ. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पण खूप मोठ्या लेवलचा सकारात्मक बदल तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. ओके, पुढे जाऊ आपण. तर आजपासनं आपल्याला व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मेडिटेशन. तो म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन मध्ये आपण नेमकं काय करणार. आता जर तुम्हाला म्हटलं चला हो ध्यानाला बसायचं आहे, आता आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे, डोळे बंद करा म्हटलं तर काय होणार आहे, सगळे डोक्यातले इकडचे तिकडचे 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 सगळे जमा झालेले विचार पटकन जागृत होणार आहे. कुणाला वाटेल की मेडिटेशन चला इथून सुटल्यावर काय करायचं आहे, आज सकाळी काहीतरी कोणीतरी त्रास दिला असेल, ते विचार सतत आत्ताही डोक्यात आहे. जेव्हाही तुम्ही ध्यान करायला डोळे बंद कराल, डोक्यामध्ये विचारांची असंख्य शृंखला चालू होणार आहे. होते की नाही होत. मग आता ह्या मेडिटेशनला अर्थ आहे का. मग मेडिटेशन म्हणजे काय अर्थ, माझ्या दृष्टीने मी जो एवढ्या दिवसाचा अभ्यास केलाय, तर त्या मेडिटेशनचा अर्थ काय आहे. आपण हायवेवर जात असतो, तिथे बोर्ड लिहिलेला असतो, नजर हटी दुर्घटना घटी. मग तसंच तर आपलं जीवन आहे. मेडिटेशनचा अर्थ शब्दशः अर्थ मराठी ट्रान्सलेट केला तर ध्यान. मेडिटेशनचा अर्थ काय आहे, ध्यान. म्हणजेच काय, कुठलंही काम तुम्ही करताय, आता तुम्ही क्लास करून राहिले, आता बऱ्याचदा काय होतं, मी शिकवते एक विषय आणि लोक मेसेज दुसऱ्याच विषयाचा टाईप करतात. म्हणजे काय, माझ्या शब्दांकडे त्यांचं लक्ष नाहीये, ध्यान नाहीये. भाजी चिरून राहिलोय आणि तिथून लक्ष हटलं, बोटावर सुरी येणार आहे, बोट कापणार आहे. मग सगळ्यात महत्वाचं काय, मेडिटेशनची सहज सोपी व्याख्या, जे काम तुम्ही करता आहे ते करत असताना त्याच्यावर 100% लक्ष असणं, ते म्हणजे ध्यान. आणि ते लक्ष असलं तर त्या कामामध्ये सक्सेस भेटेल की नाही भेटेल. आता मी हा क्लास घेते, विषय शिकवते आहे अवचेतन मन, आणि आपल्या माइंडचा कसं प्रोग्रामिंग होतं, तो विषय चालू आहे आणि माझ्या डोक्यात मला बाहेर फिरायला जायचं असा जर विचार असेल, तर मी ज्या एनर्जीने आत्ता शिकवते ते होणार आहे का. जर माझं लक्ष इथे नसलं तर पॉसिबल आहे का ती गोष्ट. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपल्याला जी गोष्ट आपल्या जीवनात पाहिजे आहे ती गोष्ट प्रत्यक्षात आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मेडिटेशन आता बघा कसं तुम्ही माइंड मध्ये एका श्वासासोबत करू शकता. मेडिटेशन विदिन 1 मिनिट तुम्ही तुमच्या अफर्मेशनला चेंज करू शकता, ध्यान देऊन. करायचं प्रॅक्टिकल. ओके, चला उद्या मी तुमचं महत्वाचं प्रॅक्टिकल घेणार आहे. उद्याचं सेशन कुणीही मिस करायचं नाहीये. उद्या आपण सगळ्यात पहिले घेणार आहे रेकी सुरू करण्याच्या आधी पास्ट लाईफ मेडिटेशन. कशासाठी, कारण नवीन ऊर्जा आपल्यामध्ये आत्मसात करायची आहे आणि जुने गाठोडे जर आपण घेऊन येत असेल तर पुढे बदल होणार नाहीये. त्याच्यामुळे जे काही नकारात्मकतेचे गाठोडे आहे ते सगळे गाठोडे आपण काय करणार आहे, उद्या फेकून देणार आहे. आणि जे जे आपल्या जीवनामध्ये चांगलं चांगलं घडलेलं आहे ते सगळं निवडून 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 मनाच्या गाभाऱ्यात घट्ट कुलूप बंद करणार आहे. तर उद्याचं मेडिटेशन कोणीही मिस करायचं नाही. उद्या 2 मेडिटेशन या सेशन मध्ये असतात 10 दिवसांमध्ये. उद्याचं पहिलं मेडिटेशन आहे पास्ट लाईफ मेडिटेशन, आणि त्याच्यानंतर आपण चक्रा मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यात पूर्ण शरीर शुद्धी करून पॉझिटिव्ह एनर्जी शरीरात 7ही चक्रांमध्ये आपण ऍक्टिव्हेट करणार आहे. तर मेडिटेशन मिस करायचं नाही. ओके, सो क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे.
जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे, 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 निघून जात आहे. आता मी 5 to 1 काउंट करणार आहे आणि या 5 to 1 काउंटिंग मध्ये, या 5 to 1 काउंटिंग मध्ये आपल्या शरीरावर कुठेही काही वेदना असतील, काही त्रास असेल, जुने दुखणे असतील, त्या सगळ्या त्रासांचं, जुन्या दुखण्यांचं लिक्विड बनणार आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या शरीरातनं ते दुखणं निघून जाणार आहे. मी आता काउंटिंग सुरू करते आहे. संपूर्ण फोकस कुठल्याही एका दुखण्यावर करा, कुठल्याही एका मनस्थितीवर करा, जे दुखणे बऱ्याच वर्षापासून असतील किंवा आत्ता या क्षणी शरीरावर काही पेन असेल, त्या दुखण्यांवर फोकस करा. 5, तुमच्या त्या त्रासाचं लिक्विड फॉर्म बनलेला आहे. जिथेही शरीरावर तो त्रास आहे तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. जिथेही तो त्रास आहे तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. 4, त्या लिक्विडचा फ्लो अगदी फोर्सफुली तुमच्या शरीरामधनं बाहेर पडतोय. 3, संपूर्ण तो फ्लो शरीरातनं बाहेर पडत आहे, संपूर्ण तो फ्लो शरीरातनं बाहेर पडत आहे. 2, परमनंटली तो पूर्ण शरीर, मन, 7 चक्राने औरातनं बाहेर पडलेला आहे. परमनंटली बाहेर पडलाय, परमनंटली. 1, एक मोठा ब्लास्ट आणि ते संपूर्ण ब्रह्मांडात तो त्रास संपलेला आहे. जस्ट डिलीट, जस्ट डिलीट, जस्ट डिलीट, जस्ट डिलीट, डिस्ट्रॉइड, डिस्ट्रॉइड, डिस्ट्रॉइड. आणि आता एक अनंत स्रोतातनं पॉवरफुल दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्यापर्यंत येत आहे. पॉवरफुल दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्यापर्यंत येत आहे आणि मी 1 to 5 काउंट करणार आहे. आता या 1 to 5 च्या काउंटिंग मध्ये आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्ती होणार आहे. 1, शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे, प्रत्येक सेलमध्ये सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. 2, आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. 3, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. 4, संपूर्ण स्वास्थ्याने शरीरामध्ये आता स्थान घेतलेलं आहे. शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्हिटी, हेल्थ प्राप्त होत आहे, पॉझिटिव्हिटी, हेल्थ प्राप्त होत आहे. 5, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. आता संपूर्ण शरीर स्वास्थ्य एनर्जीने परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण शरीरामध्ये स्वास्थ्याच्या ऊर्जाचा प्रवाह वाहतो आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. यस, यस, यस. आज इथून पुढे प्रत्येक क्षण तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा फ्लो होत आहे. हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. यस, 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 यस. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, just relax and slowly, 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 slowly open your eyes. Slowly open your eyes. Slowly open your eyes. Slowly open your eyes. कुणाकुणाचे दुखणे कमी झाले सांगा, हँड रेस करा. काय त्रास होता, झाला ना कमी? ओके, ग्रेट. एनीवन इकडे? हा बोला, आशू मॅडम. आशू मॅडम सर कोण आहेत? आयफोन आशू लिहिलेला आहे. अनम्यूट करा. वर्षा मॅडम बोला, अनम्यूट करा. छान अनुभव आहे, फ्रेश वाटतंय आणि मन अगदी शांत झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. इकडे फिलिंग बेटर, बॅक पेन कमी झालं, फिलिंग रिलॅक्स, छान वाटत आहे. बोन पेन ओके. चला, आता वेगवेगळ्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळा त्रास कमी झालेला आहे, कंबर ठीक झाली. ओके, जे काही आहे. आता लक्षात घ्या, वी आर क्रिएटिंग जस्ट अफर्मेशनची एनर्जी क्रिएट केली. आज कशाची एनर्जी क्रिएट केली?
अफर्मेशनची एनर्जी क्रिएट केली आणि तिथे तुम्ही त्यासोबत व्हिज्युअलायझेशन केलं आणि त्याला मेडिटेशनची जोड दिली. जर या 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली एवढी एनर्जी चेंज होऊ शकते. जर आपण रोज आपल्या जीवनाला अशी पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण केलं, रोज सकारात्मक एनर्जी दिली, तर लाईफ कसं राहील? कसं राहील? स्वास्थ्य मस्त जबरदस्त होईल की नाही होईल? सो क्रिएट द एनर्जी. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये अनुभव करायची आहे. आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये हर पल हर क्षण कैसा होना चाहिए? स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त. चला, आता ही जी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे 21 दिवस करायची आहे. का बरं? कारण 21 दिवसामध्ये आपल्या ब्रेनच्या न्यूरोप्लास्टिकचा नियम काय आहे की आपण जी गोष्ट रोज रोज 21 दिवस करतो तर त्याच्यासाठी आपल्या ब्रेन मध्ये एक नवीन न्यूरॉनची जोडणी होत असते, ज्याला न्यूरोपाथ वे म्हणतात. आणि 60 दिवसांमध्ये ती पक्की बसते आणि 90 दिवसामध्ये ती परमनंट होत असते. म्हणून 21 दिवस जी गोष्ट आपण करतो ती गोष्ट आपल्या हॅबिट मध्ये कन्वर्ट होत असते. सो आर यू रेडी? आने वाले 21 दिन में अपने जीवन में पूरी तरह की पॉजिटिविटी लाने के लिए तैयार आहात? रेडी? चलो, तो फिर अभी आपको क्या करना है? तर आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही जगताय प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी आहे. चला लिहा बरं काय काय जबाबदारी आहे. सगळ्यांनी आपल्या जवळ असलेल्या कमीत कमी म्हणजे 10 पर्यंत लिहू शकता. आत्ता लिहायच्या तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या आहेत. सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्यावर लिहून काढा. पटापट प्रत्येकाने लिहून काढायच्या आहेत. जस्ट राईट डाऊन. जबाबदाऱ्या लिहा काय काय आहे. उठून द्यायला नाही सांगितलं मी कुणाला, प्रॅक्टिस करायला सांगितली, जबाबदाऱ्या लिहायला सांगितलं. झालं आता. त्यांना प्रॅक्टिस जर करणार आहे, प्रॅक्टिकल जर तुम्ही केलं नाही ना तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. जबाबदाऱ्या लिहा म्हटलं तर लिहायच्या. चला लिहा पटापटा. पटापट जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. एक एक ओके. झाल्यात का जबाबदाऱ्या लिहून? कोणाकोणाच्या झाल्या त्यांनी हँड करा. बैठ के काम नहीं होगा. हा, शुभांगी मॅडम चला वाचा बरं जरा जबाबदाऱ्या काय लिहिल्या. अनम्यूट करा. सध्या माझ्या मुलाचं शिक्षण चालू आहे. त्याच्या नोकरीसाठी थोडा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याला जॉब चांगला मिळण्यासाठी. दुसरी म्हणजे माझ्या मिस्टरांची पोस्टिंग बाहेर असल्यामुळे माझं अपडाऊन होतं. कधी मी मुलाकडे असते, कधी मी माझ्या मिस्टरांकडे असते. त्यामुळे हे दोन्ही जबाबदाऱ्या मला टांगत्या तलवारीसारख्या ऍडजस्ट कराव्या लागतात. तसंच घर मोठं घेतलेलं आहे, त्याचा मोठा असा EMI आहे. त्याची पूर्ण महिनाभर तयारी करून तो EMI पूर्णपणे भरला जावा याची काळजी, टेन्शन असतं. माझ्या मुलीची डिलिव्हरी जवळ आलेली आहे सध्या. आता ती 2 महिन्याची डिलिव्हरी होईल, तर तिची काळजी घेणं हा सगळ्यात माझा आता मेन बस मुद्दा बस आहे. बस. ओके 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 चला ठीक आहे. हा, शुभांगी मॅडम. ओके नेक्स्ट. हा, हर्षल बोला जबाबदाऱ्या वाचा. हॅपी इव्हिनिंग मॅम. जबाबदारीमध्ये 3-4 जबाबदाऱ्या लिहिल्यात फक्त. हाऊस होल्ड क्लिनिंग, बिकमिंग फायनान्शियल इंडिपेंडेंट, टेक केअर ऑफ द फॅमिली मेंबर्स अँड गिव्ह माय लव्ड वन्स द बेस्ट अँड हॅपीएस्ट लाईफ. ओके ओके चला थँक्यू थँक्यू हर्षल मॅडम. ओके हा, नेक्स्ट मोटारोला. अनम्यूट करा. माईकचा प्रॉब्लेम आहे, इथून अनम्यूटचा ऑप्शन नाहीये त्यांच्यासाठी. हा, अजून कोण आहे ज्यांच्या 1-2 जबाबदाऱ्या? हा, अजय सर बोला. पहिली जबाबदारी माझी
माझ्या ओल्ड मदर साठी आहे. हा दुसरी फायनान्शियल कंडिशन. हा तिसरं बेटर लाईफ. हम्म चौथे माझ्या टीमचा परफॉर्मन्स. हम्म टीम बरोबर. त्याचबरोबर कंपनीची जबाबदारी आहे. हम्म त्याच्या हेल्थची जबाबदारी आहे आणि हा. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. ओके ओके, चला ठीक. आता आपण 3 लोकांच्या जबाबदाऱ्या ऐकल्या. ओव्हरऑल पकडू आपण सगळ्यांच्या जबाबदाऱ्या अशाच काहीतरी आहे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यांनी जबाबदाऱ्या लिहिल्या बरोबर. तुमच्या जीवनाच्या लिस्ट मध्ये तुम्हीच कुठे नाहीये. तुमच्या संपूर्ण जीवनाच्या लिस्ट मध्ये तुम्हीच कुठे नाहीये. अख्खं आयुष्यभर तुम्ही मेहनत कराल. ज्या क्षणी, लक्षात घ्या, मी माझं उदाहरण देते आहे, ज्या क्षणी माझ्या या देहातनं प्राण निघेल ना, माझ्याच कुटुंबातले, माझ्याच जवळचे लोक 4 ते 5 तासात मला पोहोचवून मोकळे होतील. आणि त्यानंतरचं माझं अस्तित्व एका फोटो मध्ये लागलेल्या हाराशिवाय काहीच होणार नाही. आणि म्हणून माझ्यासाठी माझं जीवन काय आहे? जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत माझ्यासाठी सगळे नातेवाईक आहे. ज्या क्षणी देहातनं प्राण गेला, माझ्यासाठी सगळं संपलेलं आहे आणि लोकांच्या मनात फक्त मी आठवण मात्र आहे. जसं हे सत्य माझ्यासाठी आहे तसंच हे सत्य तुमच्यासाठी नाही का? लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही आजारी असताय, एखाद्या घरातला कर्ता पुरुष 1 महिना आजारी राहू द्या, त्या घराची फायनान्शियल कंडिशन कशी होते? एखादी गृहिणी जी पूर्ण घर सांभाळते ती आजारी राहू द्या, एका दिवसात घर अस्वस्थ अव्यवस्थ होऊन जाते, सगळीकडे अस्वच्छता दिसायला लागते. तुमचं त्या घरात असणं किती महत्वाचं आहे. आणि त्या कुटुंबासोबत, त्या नात्यांसोबत अधिक काळ जगायचं असेल तर सगळ्यात पहिले काय महत्वाचं आहे? तर ते म्हणजे तुमचा आनंद. अरे दोस्तों, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है, अशा पद्धतीने आपण जगतोय. सगळ्यात पहिले स्वतःचा आनंद, स्वतःचं आरोग्य हे महत्वाचं नाही का? सगळ्यात महत्वाचा है माझा आनंद, माझा आरोग्य. अगर आप खुद 100% पूरी तरह खुश, समाधानी, सेहतमंद नहीं हो तो क्या आप जो भी जिम्मेदारी आप पे है वो निभा पाओगे? त्या जबाबदाऱ्या निभवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये स्वास्थ्य नको का? आपल्या शरीरामध्ये आरोग्य नसायला पाहिजे का? आणि म्हणून आज आपल्याला एक नवी लिस्ट तयार करायची आहे आणि त्या लिस्ट मध्ये आजपासून सगळ्यात पहिले तुम्हाला आणायचं आहे. तर आजचं होमवर्क दुसरं की सगळ्यात पहिले आपल्या लिस्टवर आपण असलं पाहिजे आणि मग बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या पाहिजे. कारण जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व आहे, हा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि सगळंच थोडा विचार स्वतःसाठी करायचा आहे. जे काही तुम्ही जीवन जगताय त्यासाठी असा एक हात करून सगळ्यात पहिले स्वतःला सांगायचं आहे, थँक्यू. यस, तू खूप छान आहे. एकदा रोज स्वतःची तारीफ करा की मैं बहुत बढ़िया हूं. कारण आजपर्यंत आपण लोक कोणीतरी तारीफ करतील आपली आणि मग आपण स्वतःला चांगलं म्हणू, असं मुळीच करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? मी माझ्या जीवनामध्ये सगळ्यात पहिले माझ्यासाठी मी. कारण माझ्यासाठी काय करायचं आपल्याला? जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य असेल तर मी माझ्या कुटुंबाची डबल एनर्जीने काळजी घेऊ शकणार की नाही? शशिकला ताई, व्हिडिओ बंद करा. ओके. सो सगळ्यांना विनंती की पहिल्या क्रमांकावर आज नवीन लिस्ट तयार करायची, होमवर्क. आपल्यासाठी पहिल्या क्रमांकावर फक्त आणि फक्त आपण असायला पाहिजे. ओके. आपल्या जीवनात
आपल्यासाठी आपण असलं पाहिजे. मी एक मेडिटेशन घेते, त्या मेडिटेशन मध्ये कधी कधी एक अंतयात्रा पण दाखवते, आणि त्या अंतयात्रेमध्ये कोण असतं तर तिथे आपण स्वतः असतो. त्या क्षणी असं नको वाटायला पाहिजे की थोडस काहीतरी राहून गेलं असतं, अजून थोडा वेळ मिळाला असता तर काहीतरी चांगलं करता आलं. बघा, तो शेवटचा वेळ कुणालाच माहिती नाही केव्हा येईल, कसा येईल, पण एवढं तर माहिती आहे की आज जर मला सकाळी देवाने उठवलाय ना, तर त्या 10.5 लाख लोकांमध्ये माझा नंबर नाही लागलाय. दररोज 10.5 लाख प्लस लोक या जगातनं टाटा बाय बाय करतात, आणि त्या 10.5 लाख लोकांमध्ये माझा जर नंबर नाही लागलाय तर त्या क्रिएटरने मला आज खरंच काहीतरी चांगलं करण्यासाठी या पृथ्वीवर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस फक्त माझ्या हातात आहे, आणि आजच्या दिवसाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरण्याची ही माझी जबाबदारी आहे. आजपासून आपल्या जीवनाच्या आनंदाची जबाबदारी आपण घ्यायची आहे. कोणी बर्थडे विसरो, अॅनिव्हर्सरी विसरो, काही फरक पडत नाही. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ ऑफ माय लाईफ. मी जबाबदार आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक आनंदासाठी. आज से अपने खुशियों की चाबी, खुशियों का रिमोट किसी के भी हाथ में नहीं देना है, क्योंकि कल जो हम मेडिटेशन लेने वाले हैं हमें खाली हो जाना है. कारण जोपर्यंत आपण खाली होणार नाही नकारात्मकतेने, दुःखाने, अनारोग्याने, तोपर्यंत तिथे सुख, समाधान, आरोग्य आपण टाकू शकणार नाही. म्हणून उद्याचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर तुमच्या जवळपासचे मित्र, तुमचे क्लोज, ज्यांना ज्यांना असं वाटतं, तुम्हाला वाटतं ना की त्यांच्या मनावर खूप ओझं आहे, त्यांना उद्याची लिंक जरूर शेअर करा क्लासची, जेणेकरून ते उद्या त्यांच्या मनावरचं ओझं कमी करू शकतील. जे मी ध्येयाने प्रेरित आहे त्याच्यात तुमची मदत होईल की कुणाला तरी त्या दुःखातनं बाहेर काढणं. एक छोटासा स्माइल जरी आपण कुणाच्या चेहऱ्यावर क्रिएट करू शकलो ना, तो ती एनर्जी खूप वेगळी असेल. सो आता 254 लोक क्लासला आता ऍट प्रेझेंट. उद्या प्रत्येकाने आपल्या 3 फ्रेंडला जरी पाठवलं, त्याच्यातल्या एकाने जरी जॉईन केलं, तर उद्याची आकडा याच्यापेक्षा 3 पट राहील. एकेका व्यक्तीने तुमच्या सांगण्यावर जर जॉईन केलं तरी उद्याचा आकडा याच्यापेक्षा 3 पट राहील. आणि विचार करा, त्या एका व्यक्तीच्या जीवनातले तो ताण, जीवनभराचा जो त्यांनी सहन केलेला आहे, तो ताणही आपण कमी करू शकणार आहे. ओके. सो प्रत्येकाने उद्यासाठी सगळ्यांना सूचना आहे की ऍटलिस्ट आपल्या 3 फ्रेंड्सला, ज्यांना तुम्हाला वाटतं की त्यांच्या मनावर खूप ओझं आहे वर्षानुवर्षाचं आणि त्यांचं ओझं डिलीट करायचं असेल, तर उद्याच्या सेशनसाठी त्यांना नक्की फोन करा किंवा मेसेज करा की उद्याचं मेडिटेशन अवश्य अटेंड करा. उद्याचा, आणि जेव्हा आपण चक्र रोजचा क्लास अटेंड केला तरी काही हरकत नाही, तुम्ही लिंक शेअर करू शकता. पण जर उद्याचं सेशन त्यांनी अटेंड केलं तर ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, जर त्यांनी प्रॉपर ते मेडिटेशन शांततेत अटेंड केलं तर. उद्या आपलं काय सिलेबस आहे, उद्याचं सगळ्यात महत्वाचं पास्ट लाईफ मेडिटेशन आपण घेणार आहे. सो आज आपण एक नवी लिस्ट तयार करणार आहे आपल्या जीवनाची. का बरं करायची आहे? कारण ज्या पद्धतीने हे पीपीटी माझ्या क्लास लॅपटॉप मध्ये 4-5 वर्षापासून आहे आणि ती स्टोअर केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला ही दाखवू शकते. अगदी अवचेतन मन ही त्याच पद्धतीने असतं. अवचेतन मन एक सॉफ्टवेयर या रोबोट की तरह काम करता है, जिसकी प्रोग्रामिंग चेतन मन द्वारा की जाती है. अवचेतन मन क्या करतो कि एक रोबोट की तरह है जो स्वयं कुछ अच्छा या बुरा नहीं सोच सकता. वो तो केवल पहले से की गई प्रोग्रामिंग के अनुसार स्वचालित तरीके से कार्य करता है. हमारे हर एक विचार का हमारे अवचेतन मन पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है, या यह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं, करते हैं, उससे हमारे अवचेतन मन की प्रोग्रामिंग हो जाती है. धीरे धीरे अवचेतन मन उस कार्य को नियंत्रित करने लगता है. हमारी आदतें और धारणाओं का निर्माण इसी तरह होते रहता है. तो चलो आज क्या करें, आप क्या चाहते हैं वह सूचना अपने अवचेतन मन को दीजिए. कब देना है? सोने से पहले और उठते बराबर. सोने से पहले और उठते बराबर व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट हे अफर्मेशन तुम्हाला सांगायचं आहे. आणि अवचेतन मन काय करेल, आप
जो सोचोगे वही चाहोगे वही आपके जीवन में आने वाला है. हमारी सोच ही हमारा जीवन है. तो सोच बदले तो जीवन बदलेगा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. जिथे तुमचा फोकस जातो तिथे तशीच एनर्जी वाढत जाते. आणि म्हणून ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट नाहीच पाहिजे आहे त्याचा विचार करायचा नाही. आरोग्य पाहिजे तर अनारोग्याचा विचार करायचा नाही. सुख पाहिजे तर दुःखाचा विचार करायचा नाही. प्रेम पाहिजे तर तिरस्काराचा विचार करायचा नाही. जे पाहिजे ते सतत आपल्या माइंडमध्ये सांगायचं आहे. कोणी आपलं मित्र बनो न बनो, आजपासून स्वतःच बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. थोडा समय खुद के लिए निकाल लो. आपल्या या 24 तासाचा प्लॅन प्रॉपर करा. कारण या जगात यशस्वी, ते एपीजे अब्दुल कलाम सर असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की छत्रपती शिवराय असो, प्रत्येकाकडे जीवन जगण्यासाठी 24 तास होते. 1 सेकंदही कुणाकडे जास्त नव्हता. आणि म्हणून त्याच्यातले तर 16 तास म्हणजे 8 तास चांगल्या स्वास्थ्यासाठी झोप पाहिजे. 8 तास चांगल्या स्वास्थ्यासाठी झोप पाहिजे. उरले किती? 16 तास. काय आपण फक्त आजच्या या 16 तासावर आपल्या भावनांवर कंट्रोल नाही ठेवू शकणार का? फक्त उरलेले 16 तास वी हॅव टू कंट्रोल. आपल्याला या आपल्या भावनांवर कंट्रोल करायचा आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त या 24 तासात आपल्याला करायचं आहे. थिंक यू आर द मॅग्नेट. तुम्ही ते मॅग्नेट आहात. डू ड्रीम, डू डिझायर. जे स्वप्न तुम्ही पाहाल ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. जीवनामध्ये प्रत्येक दिवसाला निर्णय घेताना 3 गोष्टी तुमच्या समोर आलेल्या असतात. निर्णय करे कि आप वास्तव में क्या चाहते हो, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. हे डिसिजन आपल्याला घेता आलं पाहिजे की इथून पुढल्या आयुष्यात तुम्हाला जे पास्ट होतं त्याच पास्ट मध्ये जगायचं आहे की आजच्या या वर्तमानामध्ये एक नवी एनर्जी, नवी सुरुवात करून आपल्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या एनर्जीशी जोडायचं आहे. कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे. याचा स्वीकार आपल्याला आपल्या जीवनात करायचा आहे. रोज सकाळ झाली की दोन्ही हात असे करून आपल्याला युनिव्हर्सला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. काय सांगायचं आहे? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. एपीजे अब्दुल कलाम सरांनी हे सुंदर वाक्य जगाला दिलेले आहेत आणि या वाक्यांना आपण आपल्या जीवनामध्ये मल्टिप्लिकेशन करून यूज करणार आहे. लक्षात घ्या. एक प्रेयर, या प्रेयरचा, हे प्रेयर तुम्ही जर घरात लावून ठेवले, हे 5 वाक्य आणि हे प्रेयर जर तुम्ही घरात लावून ठेवली तर तुमच्या घरातल्या व्यक्तींचे व्हायब्रेशन चेंज होणार आहे. होपोनो प्रेयर एक एनर्जीने परिपूर्ण चेअर आहे, आपलं प्रेयर आहे की ज्याच्यात एका जेल मधल्या, जिथे कुणीच त्या म्हणजे इतके खुनी आणि सगळे गुन्हे केलेले लोक आपोआप या प्रेयरमुळे अगदी शांत झाले. दुसऱ्या व्यक्तीचा, आपण आपल्या घरामध्ये रोज जर ही प्रेयर ऍटलिस्ट 21 टाइम म्हटली तर त्याची एनर्जी आपल्या घरामध्ये खूप चेंज होत असते. आय एम सॉरी, कळत नकळत माझ्याकडनं जे काही चुका झाल्या त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला त्यासाठी माफ करा, थँक्यू, आय लव्ह यू अँड आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कधी कधी आपण स्वतःलाही माफ करू शकत नाही, म्हणून आय फॉरगिव्ह माय सेल्फ. तर आता जसं पैशाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या जीवनात, अर्निंगचा, तर काय तुम्ही म्हणाल, हे माय अर्निंग, जसं तुमचं अर्निंग गोल आहे, समजा आता इफ आय एम वर्किंग फॉर द 10 लाख पर मंथ, तर मी इथे म्हणेल हे माय अर्निंग ऑफ 10 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जर माझं रिलेशनशिप इश्यू आहे तर काय म्हणायचं, हे माय लव्ह रिलेशनशिप, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जर हेल्थ इश्यू असेल तर हे माय म्हणजे आपण म्हणू की हे माझ्या संपूर्ण आरोग्यासाठी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने ही प्रेयर आपल्याला दैनंदिन लेवलवर बोलायचं आहे. शेवटी भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, हमारी विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम. सो जस्ट स्टार्ट और पॉझिटिव्ह जर्नी टुडे. आपल्या एक सकारात्मक जीवनाची सुरुवात आज, आत्ता, या क्षणात कोण कोण रेडी आपलं करायला?
रेडी? पक्का? कल हमें खाली होना है, उस हिसाब से क्लास में आइए कि आपको सारी नकारात्मक भावना को कल के सेशन में रिमूव करना है. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं नक्की आज व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. आणि उद्यासाठी टास्क, जर आजचं सेशन आवडलं असेल तर आपल्या जवळच्या 3 लोकांना उद्याच्या सेशनची लिंक शेअर करा. कुणाच्या तरी जीवनातलं दुःख कमी करण्यासाठी तुम्ही निश्चित सहकार्य करणार आहे. त्यासोबतच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण ती तुमच्याकडनं मला मिळणारी गुरुदक्षिणा असेल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.